हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की. त्यासाठी मी शेंगदाणे घेतले आणि एका कढईमध्ये ह्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते पूर्ण. अशा प्रकारे छान शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण थोडेसे थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यावर असे याची पूर्ण साल काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी शेंगदाणे जे वरचे जे साल असतात ते सगळे काढून घेतलेत. त्यानंतर आपण ह्याला असं मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया. अशा प्रकारे मी बारीक करून घेतले. अशा प्रकारे मी सगळ्या शेंगदाण्यांचं बारीक करून घेतल्यानंतर मी इथे एक कढई घेतली. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकले आणि तूप छान मेल्ट होऊ देते. नंतर तूप चांगलं मेल्ट झालं की मी इथे गूळ घेतलाय, बारीक करून घेतलाय, ते आपण ह्याच्यात वितळू देऊया पूर्ण. प्रकारे गूळ मेल्ट झालेला आहे आणि छान याची चाचणी बनत आहे. त्यानंतर थोडंसं गूळ घ्यायचं आणि एका वाटीत पाणी घेऊन हे टाकून बघायचं आणि ह्याचं जर असं एकत्र होत असेल गूळ तर समजून जायचं की हे गुळाची चाचणी रेडी झाली आहे. त्यानंतर आपण हे शेंगदाणे एकदम बारीक करून घेतले होते ते या गुळामध्ये टाकून सगळीकडे एकत्र करून घ्यायचं. प्रकारे मी सगळं टाकून घेतले आणि आता ह्याला एकत्र करून घेते गूळ आणि शेंगदाण्याचं कूट. त्या प्रकारे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. नंतर इथे मी एक ताट घेतले, ताटाला असं तूप टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचं जेणेकरून हे चिकटणार नाही. आपण हे जे बनवलेले आहे ते ताटावर असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि बेलण्याच्या साह्याने सगळीकडे पसरून घ्यायचं. सगळं टाकून घेतलं आणि बेलण्याला सुद्धा तूप लावून घेतलं आणि सगळं हे आता असं मी पसरून घेते. अशा प्रकारे मी बेलण्याच्या साह्याने पूर्ण ताटावर पसरून घेतलंय. त्यानंतर चाकूच्या साह्याने आपण अशा ह्याच्या वड्या पाडून घेऊया. त्यानंतर या साईडने परत अशा वड्या पाडून घ्यायच्या. अशा प्रकारे मी सगळ्या वड्या पाडून घेतल्यात. त्यानंतर मी इथे बदामाचे बारीक बारीक काप करून घेतले होते छोटे छोटे, ते आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चिक्की रेडी झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. थँक्यू.